नमस्कार मित्रांनो, फूडी लवर माही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पास्ता रेसिपी। तर व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे 2 कप पास्ता घेतलेला आहे। आता एका पाण्याने पास्ता धुवून घ्यायचा आणि शिजण्यासाठी याच्यामध्ये 4 कप पाणी टाकायचं। अर्धा चमचा मीठ टाकायचं, 1 छोटा चमचा तेल टाकायचं आणि याला असं फिरवून घ्यायचं। याला एक उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा। त्याच्यानंतर आपला गॅस कमी करून घ्यायचा आणि कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपला पास्ता शिजवून घ्यायचा। तर इथे पास्ता शिजलेला आहे। एकदा हाताने दाबून तुम्ही चेक करून घ्यायचं शिजला का नाही। थोडा मऊ लागला आपला की पास्ता शिजून झाला। तर पास्ता शिजण्यासाठी मला इथे 5 ते 7 मिनिट लागलेले आहेत। आता या पास्त्याचं आपण पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये असंच मोकळं करून ठेवायचं। आता कढईमध्ये तेल टाकायचं। इथे मी 2 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलाय। कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा आल्या लसणाची पेस्ट टाकायची। याला फिरवून घ्यायचं। थोडी मिरची पावडर टाकायची, थोडी हळद टाकायची। मिरची पावडर आणि मीठ कमीच वापरायचं कारण की आपण इथे पास्ता मसाला वापरणार आहोत। तर पास्ता मसाल्यामध्ये मिरची आणि मीठ याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे थोडं कमीच वापरायचं। आता 1 मोठा चमचा चिली सॉस टाकायचा, सोया सॉस टाकायचा 1 मोठा चमचा आणि 1 छोटा चमचा शेजवान चटणी टाकून याला एकदा फिरवून घेऊ। गॅस कमीच ठेवायचा। आता पास्ता मसाला टाकायचा, सगळं फिरवून घ्यायचं। गॅसची फ्लेम वाढवायची। मीठ टाकायचं थोडं आणि शिजलेला पास्ता याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि चांगलं पटापटा फिरवून घ्यायचं। एकदा करून बघा, चवीला खूप छान लागतो आणि मुलांच्या तर काय आवडीचा असतोच, त्याच्यामुळे तर काही प्रश्नच नाही। व्हेजिटेबल टाकल्यानंतर सुद्धा खूप छान चव येते। माझ्या मुलीला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय याच्यामध्ये व्हेजिटेबल घातलेले नाही आहेत। तुम्ही एकदा टाकून बघा, चवीला पण खूप छान लागतात। तर 2 मिनिट असं परतून घ्यायचं। आता गॅस आपण बंद करून घेऊ। अशी भरपूर कोथिंबीर घालून एकदा फिरवून घेऊ। तर इथे आपला पास्ता तयार झालेला आहे। एकदा घरी नक्की करून बघा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा।
लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.